औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनानंतर नागपुरातील महाल परिसरात तुफान राडा, 2 गटात दगडफेक आणि जाळपोळ। आतापर्यंत 15 संशयित ताब्यात। नागपुरात कबरीवरून झालेल्या राड्यात अनेक पोलीस जखमी। पोलीस उपायुक्त निकेतन कदमांवर कुऱ्हाडीने हल्ला, तर अग्निशमन दलाचे जवानही जखमी। राड्यानंतर नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शांततेचं आवाहन, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करण्याचं गडकरींचंही आवाहन। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन। ठाणे, पालघर आणि भिवंडीत औरंगजेबाच्या कबरी काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व खात्यानं संरक्षण दिल्यानं राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं, फडणवीसांचं स्पष्टीकरण। मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण होणार नसल्याचं ठणकावलं। औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी योग्यच असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका, तर मोदींनी फोन करून आदेश द्यावा, कबर हटवावी, आदित्य ठाकरेंनी डिवचलं। औरंगजेबाच्या कबरीवरून शिवसेनेतच मतभेद। औरंगजेबाचं थडगं असलं तरी चालेल, पण त्यावर खर्च करण्याची गरज नाही, प्रतापराव जाधवांचं मत। तर कबर नको ही पक्षाची भूमिका, नरेश म्हस्के यांचं स्पष्टीकरण। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी GR काढा, कुणी अडवलंय, संजय राऊतांचं आव्हान। तर औरंगजेबाची कबर खोदण्याआधी तुम्ही केलेल्या पापाची कबर खोदा, वडेट्टीवारांचा टोला। सहा महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट जाणार, खासदार सुप्रिया सुळेंचा मोठा दावा। बायकोच्या आड लपून उद्योग करत असल्याचा आरोप, तर सुप्रियाताईंनी आकाश पाहत दिवस मोजावेत, नितेश राणेंचा हल्लाबोल। बरं झालं पक्ष फुटला आणि धनंजय मुंडे बाहेर गेले, सुप्रिया सुळेंचा घणाघात। मुंडे पक्षात असते तर एकतर ते राहिले असते, नाहीतर आपण राहिलो असतो, सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट। लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार, पण योजना बंद करणार नाही, अजित पवारांची विधानसभेत ग्वाही। नावं कमी झालेल्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचंही केलं स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।